नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. हळू येतो म्हणाले पण ते आलेच नाहीत. उत्तूर घाटात झालेल्या अपघातात संपूर्ण कुटुंब संपलं. चातकासारखी वाट पाहणाऱ्या भावाचा आक्रोश. सायंकाळी 5:10 बहीण शोभाचा फोन आला. आम्ही सर्वजण गावातून निघालोय. पावसामुळे उत्तूरमध्ये थांबलोय. पाऊस कमी झाल्यावर आम्ही हळू येतो. तू व वहिनी गडहिंग्लज मध्येच थांबा. आम्ही आल्यानंतर सर्वजण मिळून गावी जाऊ असं सांगून बहिणीने फोन ठेवला आणि ते सर्वजण आलेच नाहीत. अश्रूंच्या धारा सांभाळत ओथंबलेल्या डोळ्यांनी त्यांची चातकासारखी वाट पाहणे मृत शोभाचे भाऊ राजेंद्र गवळी हे काळी चिरणारा हा संवाद सांगत होते. दीपक यांच्यासह चौघांचा आज अपघाती मृत्यू झाला. हे कुटुंब 13 मे रोजी मुंबईहून सासूरवाडी माद्याळ कसबा नूल तालुका गडिंग्लज येथे आले होते. या ठिकाणी 8 दिवस थांबले. गेल्या वर्षीच दीपक यांनी होन्याळीत नवे घर बांधले आहे. मोठ्या धामधुमीत त्याची वास्तुक शांती करून ते मुंबईला गेले होते. या सुट्टीत नव्या घरात लाईट फिटिंग, नळ कनेक्शन अशी किरकोळ कामे करून घेऊन व देवदर्शन करून ते मुंबईला परतणार होते. म्हणून दीपक हे पत्नी व मुलांसह शनिवारी दिनांक 30 मे रोजी होन्याळीला गेले. त्यानंतर पत्नी व मुलांना होन्याळीतच ठेवून दीपक एकटेच काल बुधवारी पुन्हा माद्याळकडे आले. मेहुणे राजेंद्र गवळी यांची दुचाकी घेऊन ते त्याच दिवशी होन्याळीला परतले. सुट्टी संपल्याने ते कुटुंबासह आज दिनांक 5 रोजी मुंबईला जाणार होते. त्यासाठी खासगी आराम बसचीही बुकिंग केलं होतं. दरम्यान सासूरवाडीत मुक्काम करून उद्या गडिंग्लजमधून मुंबईला रवाना होण्यासाठी ते आजच दुचाकीने सासूरवाडीला निघाले होते. परंतु त्यांना रस्त्यातच काळाने गाठले आणि हसत्या खेळत्या कुटुंबाचे होत्याचे नव्हते झाले. मुलगी पूर्वा पहिलीत तर मुलगा जय तिसरी शिकत होता. या कोवळ्या जीवांचा शाळेचा आनंददायी असणारा पहिला दिवस ही काळाने हिरावून घेतल्याची घटना काळीच पिळवटून टाकणारीच ठरली. दीपक हे मुंबईत एका बिल्डर कंपनीकडे इंटेरियर डिझायनर म्हणून काम पाहत होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.